अंबरनाथ नगरपालिकेच्या मुख्यालयातच सुरू आहे बेकायदेशीर बांधकाम. ना नगररचना विभागाची परवानगी, ना कोणत्याही वास्तू विशारदाचा सल्ला, जास नाही अग्निशमन विभागाची ना हरकत, ना निविदा प्रक्रियेचं पालन, ना टिप्पणी, ना कार्यादेश. नव्या कोऱ्या इमारतीच्या तोडल्या जात आहेत भिंती आणि पिलर. मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड आणि शहर अभियंता तडवीच जेव्हा देतात अशा बेकायदेशीर बांधकामाला मूकसंमती. नियम अटी शर्थी आणि कायद्याची लक्तर टांगली जात आहेत अंबरनाथ नगरपालिकेच्या वेशीवर. असं सांगितलं जातंय की इथे भव्य आलिशान दालनाची निर्मिती होते, अंबरनाथकरांच्या पैशाची उधळपट्टी होते. आणि विशेष म्हणजे हे दालन दुसरं तिसरं कुणाचंही नसून दस्तूर खुद्द नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील यांचंच असल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी केला आहे. नगराध्यक्षासाठी मोठी कॅबिन आहे, त्यानंतर हा एवढा मोठा मसाला आहे, कोणासाठी अनाधिकृतरित्या इथे कॉलम होते मध्ये, इथल्या भिंती तोडण्यात आल्या, इथं 3-4 गाळे होते. इथून तर तिथपर्यंत मुख्यमंत्र्यांची सुद्धा कॅबिन एवढी मोठी नसते, तुम्ही बघत असाल. आज तुम्ही या इथे त्या कॅबिन बघा, हे सगळं तोडफोड केलेली, कुठलाही परमिशन नाही, कुठल्या सभागृहाचं कुठल्या सभेचे परमिशन नसताना सुद्धा ही तोडफोड चालू आहे. मी आमचे चीफ ऑफिसर तडवी साहेब यांना सांगेल का हा पैसा कुठून आणलाय आणि कुठं ठराव घेतलाय ते त्यांनी मला वाटतं सभेसमोर मांडण्यात द्यावं. आज नंतर मी चीफ ऑफिसरना कॅबिन, मग ह्या कॅबिन कोणासाठी चालू आहे? सभापतीच्या निवडणूक अजून झालेला नाही, कुठलाही ठराव झालेला नाहीये, सभेपुढं विषय आणलेला नाहीये, मग हा विषय कोणी मांडलाय? आणि नगराध्यक्षांनी सांगितलं होतं का खाऊन गुई ना खाणी डुंगी, मग हा भ्रष्टाचार कोणाच्या मार्गाने चाललेला आहे? 3 जुलैच्या सर्वसाधारण सभेतही राजेंद्र वाळेकर यांनी हा प्रश्न सभागृहात नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांच्या समोरच उपस्थित केला होता, परंतु त्याला सपशेल केराची टोपली दाखवण्यात आली. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याचे खोटे आश्वासन देऊन निवडून आलेल्या नगराध्यक्षा आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याचा हे आरोप वाळेकर यांनी केला आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या या वादग्रस्त ठरलेल्या दालनाची पाहणी वाळेकर यांनी करून विस्तृत माहिती दिली. तेच घेतलेलं नाही, सभेपुढे विषय घ्यायला लागतो, तो चीफ ऑफिसरांनी टिप्पणी देऊन त्यानंतर नगराध्यक्षांची सही लागते, सभेपुढं त्याचा ठराव आणावा लागतो, सभेपुढे तो विषय आणावा लागतो, त्यानंतर पास होतं, त्यानंतर टेंडर निघतं, नंतर वर्क ऑर्डर होतोय. परंतु असं कुठलंही त्याच्यामध्ये काही झालेलं नाहीये. अनाधिकृतरित्या एक कॉलम तोडून भिंती तोडून त्यानंतर काम चालू आहेत. ते मला वाटतं तुम्ही पत्रकारांनी सुद्धा जाऊन बघावं. आणि आमचे अधिकारी डोळेझाकपणाने फक्त काही पक्षाच्या भीतीने तोंडावर बोट ठेवून उभे आहेत. मी सभागृहामध्ये सुद्धा चीफ ऑफिसरांना सुद्धा हा प्रश्न केला, तडवी साहेबांना केला, कोणी उत्तर द्यायला तयार नाही. का आम्ही काम करायला सांगितलं नाही म्हणून स्पष्ट सांगतायत. ऐकायला आलंय का 1.5 कोटी खर्च अपेक्षित आहे. आणि मी मागे नगराध्यक्षांना सुद्धा हा प्रश्न विचारला, नगराध्यक्ष सुद्धा यांनी काही उत्तर दिलेलं नाही. नगराध्यक्षांची कॅबिन जर बाजूला आहे, चीफ ऑफिसरांची कॅबिन बाजूला आहे, त्यांनी जाऊन पाणी दरवा केला पाहिजे. तुमची भिंत कोण तोडतंय, तुमचे कॉलम कोण तोडतंय, तुमचं सिलिंग कोण तोडतंय. त्यामध्ये ज्या जुन्या एसी बसवल्या होत्या तिन्ही कॅबिनमध्ये, तिन्ही कॅबिनच्या एसी गायब आहेत, फर्निचर गायब आहेत. मग इथले वॉचमॅन आणि हे सुद्धा काय करतायत? मी याची तक्रार केलेली आहे, कलेक्टर साहेबांना तक्रार केली, त्याचंही पत्र मी तुम्हाला देईन.